नमस्कार मंडळी, स्वागत आहे नैवेद्यामध्ये. आज मी बनवलं आहे पावभाजी आणि ही रेसिपी आमच्या आहोंच्या आवडीची आहे म्हणून मी आज बनवलेले. त्याच्यासाठी साहित्य घेतले: उकडलेले मटार, 1 कप तेल, थोडीशी मोहरी जिरा घालून फोडणी तयार केलेली आहे. मग बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली गाजर. 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे, परतून भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड केलेला आहे मसाला: लाल तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला आहे. हा घरात मी बनवलेला गरम मसाला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर उकडलेले मटार आणि हे बारीक करून ठेवलेलं आहे. टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो नंतर ॲड केलेला आहे उकडलेला बटाटा आणि उकडलेला मटार बारीक करून बारीक करून घेतलेला आहे. करून घेतलेला आहे हा बटाटा. 1-2 मिनटं परतलेला आहे. त्यानंतर पाणी घालून झाकून ठेवलेला आहे उमगळण्यासाठी. हा घातला आहे पावभाजी मसाला, घरी बनवलेला पावभाजी मसाला. वरून कोथिंबीर. 1-2 मिनटं झाकून ठेवलेलं आहे, खूप वेळ नाही, कारण भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत. तोपर्यंत मी घेतलेले कांदा बारीक चिरलेला आहे, त्यावर लिंबू पिळून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला हवं तर मीठ पण टाकू शकता. आणि ही झाली आपली पावभाजी तयार. खायला एकदम छान आणि बनवायला इतकी सोपी.